महाराष्ट्रात सामाजिक समतेसाठी छत्रपती शाहू महाराजांचं कार्य अविस्मरणीय. शशी थोरात यांचं वक्तव्य. छत्रपती शाहू महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त जनहित असंघटित कामगार संघटनेच्या वतीनं विविध उपक्रम संपन्न. आपल्या महाराष्ट्राला सामाजिक समतेसाठी कार्य करणाऱ्या समाजसुधारकांची मोठी यादी सांगता येईल. मात्र त्यामध्ये सर्वप्रथम मागास समाजाला आरक्षण देऊन प्रत्येक क्षेत्रात सामाजिक समतेला प्राधान्य देण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेलं कार्य अविस्मरणीय आहे, असं प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे माजी शहर सरचिटणीस शशी थोरात यांनी केलं. जनहित असंघटित कामगार संघटनेच्या वतीनं आयोजित छत्रपती शाहू महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त अंबिका नगर भाग 1 व शिवगंगा नगर भाग 5 कुमटा नाका परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी परिसरातील जवळपास 200 विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी साहित्यांचं वाटप, संजय गांधी निराधार योजनेतील 9 निराधारांना अनुदान मंजुरी प्रमाणपत्राचं वाटप जनहित असंघटित कामगार संघटनेच्या वतीनं करण्यात आलं. यावेळी बोलताना शशी थोरात यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्याचा इतिहास मांडला. प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमात उपस्थित असलेले महाबँकेचे माजी अधिकारी गौतम रिकीबे म्हणाले की छत्रपती शाहू महाराजांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या आरक्षणामुळे तसेच त्यांनी उभारलेले वसतिगृह, व्यायामशाळा यामुळे एकूणच साक्षर आणि सदृढ समाज निर्माण करण्यासाठी दूरदृष्टीने जे कार्य केलं त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून आज समाजात बऱ्याच प्रमाणात समानता आली आहे. महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील मागास समाजाला छत्रपती शाहूंचं कार्य उपकृत करणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जनहित असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळू गोणे यांनी जनहित असंघटित कामगार संघटनेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, शैक्षणिक, समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. तसेच संस्थेच्या कार्याची प्रेरणा हे छत्रपती शाहूंच्या कार्यातून घेतली असल्याचं सांगितलं. यावेळी आपण गेल्या 10 वर्षापासून हे कार्यक्रम साजरा करत आहे आणि 10 वर्षापासून कधीही या कार्यक्रमाला आपल्या म्हणजे असं एकही वर्षी बंद राहिलं नाही. कार्यक्रम करतच आहे. नवीन जुने जे काही सभासद आहेत, कामगार आहेत, जे काही कामगार कार्ड केलेले आहेत, काय लोकांना आता सध्या आपण या 6 महिन्यात 8 जणाला संजय निराधारचं योजनेचा लाभ मिळवून दिले. ते आता आलेले असतील त्यांना बी मान्यवरच्या हातमध्ये सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. तर सांगण्याचं हे तात्पर्य आहे की ज्या ज्या वेळेला कुणीही या ऑफिसला आपल्या अडचण किंवा आपलं काम घेऊन येईल, आपण भरपूर प्रयत्न करतो की त्याचं काम झालं पाहिजे. आता एखाद्याचं राहिलं असेल किंवा एखाद्याचं पुढं होईल सुद्धा असं आहे, पण प्रयत्न मात्र आपण 100% करतो की त्यांचं काम झालं पाहिजे. हे काम त्यांचं वाखाणण्याजोगं आहे. एक माणसाला त्यांनी सहकार्य केलं आणि तो माणूस आज भारतात नव्हे तर जगाच्या इतिहासात आपल्या देशाचं नाव कसं उंचावल नेईल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून आपण शिकलं पाहिजे. असे अनेक काम, सामाजिक काम छत्रपती शाहू महाराजांनी केले आहे. त्यांच्या जयंती निमित्त आज या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होत आहे. मी पुन्हा एकदा या भागातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पुण्यातील त्यांचं मी खरोखरच कौतुक करतो की शाहू महाराजांचा वारसा, त्यांच्या विचारांचा वारसा सर्वसामान्य लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आज एकच बाळासाहेब नव्हे तर प्रत्येक घरामध्ये बाळासाहेब पुणे तयार झाले पाहिजे आणि शाहू महाराजांचे विचार हे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. जनहित असंघटित कामगार संघटनेचे सचिव मल्लीनाथ गोने, नरसप्पा इप्पाकायलू, संजय बनसोडे, मुके चौधरी, रणजित दहिवाले, कुंडलिक बिज्जरगी, श्रीकांत शिंदे, अनिल वाघमारे, श्रीशैल अल्दी, दनानी सर, सोनू गटकरी, संतोष परदेसी, वसंतलाल प्रजापती, भैया चंदनशिवे, धीरज चंदनशिवे, अमोल भोसले, हंचाटे मॅडम यांच्यासह जनहित असंघटित कामगार संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, परिसरातील विद्यार्थी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन जनहित असंघटित कामगार संघटनेचे उपाध्यक्ष दयानंद शिवशरण यांनी केलं. कार्यक्रमास उपस्थित नागरिकांना अल्पपहाराचं वाटप करण्यात आलं. पूर्व भागातील उत्तुंग यशाची, उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूमपुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर. पूर्व भागातील एकमेव मुलींचं, सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय. महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये: तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन, मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था. पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत MSCIT 4,500 रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था. मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय. विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था. राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा 2,250 रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ. 11वी 12वी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी. क्रीडा क्षेत्रात विभागीय, स्टेट, नॅशनल लेव्हलपर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहल, मेडिटेशन शिबिर, मेहंदी, रांगोळी, वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात। याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व, संभाषण आणि क्विज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश, CACS, ICWA, CMA, BCA, न्यूज चॅनल मध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी। कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था, मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती, सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजेच चौभूमपुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय। आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा। आमच्या महाविद्यालयाची काही वैशिष्ट्ये आहेत, जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो। त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता 10वीमध्ये विद्यार्थिनींना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते। आमच्या यशाची गुरुकिल्ली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते 80 मार्काची परीक्षा, त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतली जाते, पण आमच्या महाविद्यालयामध्ये 80 मार्काचे 2 सराव परीक्षा व 80 मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण 3 परीक्षा घेतल्या जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते। त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा। पत्ता: पूर्व विभाग वाचनालयासमोर, नारायणराव कुचेंच्या शेजारी, आशिकल मैदान, 213 साखरपेठ, सोलापूर। संपर्क 9850 040498 9637 618636।